कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल। अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी थेट म्हटलेलं आहे की मला आता विधानसभेच्या दृष्टीने म्हणून मैदानात उतरायचं आणि त्या दृष्टीने मला तयारी करायची आहे, लक्ष द्यायचंय, म्हणून मला सरकारबंद मोकळं करावं। मी शिंदेंना विनंती करतोय असं त्यांनी म्हटलेलं आणि अर्थात त्यांनी पक्ष नेतृत्वाला देखील विनंती केलेली आहे की मला सरकारबंद मोकळं करावं, मी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो, माझ्या गृहमंत्री पदाचा राजीनामा देतो असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि असं म्हणत असताना त्यांनी हे देखील स्पष्ट केलंय की भले मी बाहेर पडलो तरीही माझं मुंबई के अध्यक्ष आशीष शेलार जी, इन्होंने बहुत अच्छा काम किया है, मैं निश्चित रूप से उनकी प्रशंसा करता हूं। कार्यकर्ताओं ने भी जी जान से काम किया है। भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने केवल खुद की कॉन्स्टिट्यूएंसी में नहीं, शिवसेना की और एनसीपी की कॉन्स्टिट्यूएंसी में भी बहुत अच्छे से काम किया है। हाँ, ये जरूर है और जो मैं स्पष्ट रूप से मान्य करता हूं कि हमारे जो मित्र हैं उनके साथ नीचे में समन्वय के कुछ प्रश्न निर्माण हुए हैं, जिसको हमें उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी म्हटलं की मला सरकारबंद मोकळं करावं, त्यांनी असं म्हटलंय मला या जबाबदारीतनं मोकळं करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी राहुल झुरी आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। राहुल, काय माहिती? विशाल, एकंदरीत जर बघितलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे प्रचंड मोठं विधान, आजची सगळ्यात मोठी राज्यातली राजकीय घडामोड म्हणावं लागेल। कारण आपण बघतोय की मागच्या अनेक दिवसांपासून, खास करून महाविकास आघाडीचं सरकार जाऊन महायुतीचं सरकार आल्यापासून अनेक बदलांमध्ये राज्यातल्या नेत्यांना मर्जीत घेतलं जात नाही। अगदी तिकीट वाटपांपासून ते अनेक मुद्द्यांवर राज्य विरुद्ध केंद्र भाजप असा एक संघर्ष पाहायला मिळत होता। आणि त्यावरूनच मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांना ज्यावेळेस दिलं गेलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी कोणतंही पद घ्यायला नकार दिला होता। तसं त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत सांगितलं देखील होतं, कारण संघटनेत मला काम करायचं, संघटना बांधायची आणि संघटनेच्या ताकदीवरच पुन्हा एकदा राज्यात सरकार आणायचं असा दावा वारंवार देवेंद्र फडणवीस यांनी केला होता। मात्र त्याच पत्रकार परिषदेच्या अगदी काही तासांमध्ये उपमुख्यमंत्री पदावर त्यांना शपथ घ्यावी लागली, सरकारमध्ये त्यांना थांबावं लागलं। मात्र आज जो लोकसभेचा मी तुला थांबवतो राहुल, आपल्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे आता क्षणाला आपल्या सोबत आहेत। राजेश टोपेजी, देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की मी झालेल्या पराभवाची जबाबदारी घेऊन, आपला त्यांच्याशी संपर्क तुटलेला, पण पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। पण आता आपण बघतोय देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पुन्हा एकदा जाऊयात राहुलकडे। राहुल, विशाल, अगदी बरोबर, ज्या पद्धतीने लोकसभेचा हा पराभव झालेला आहे, राज्यात सगळ्यात मोठं नुकसान, अर्थात युपी मध्ये सगळ्यात मोठं नुकसान जरी झालं असलं तरी राज्यात देखील 2 नंबरला हे नुकसान झाले। विशाल, एक गोष्ट यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की देवेंद्र फडणवीस हे असे एकमेव नेते आहेत भाजपचे ज्यांनी पराभवाची भूमिका जी आहे ती स्वीकारली आणि पहिल्यांदा पत्रकार परिषदेत ते सामोरं जात आहेत। आपण बघतो की केंद्रीय पातळीवरून, राज्य पातळीवरून प्रत्येक ठिकाणी अद्यापही कोणीही पत्रकार परिषद घेतली नाही, अशा पद्धतीचा पराभव कोणी स्वीकारला नाहीये। त्यामुळे कुठे ना कुठे या सगळ्याची पराभवाची जबाबदारी घेत स्वतः पत्रकार परिषदेला सामोरं जात याची जबाबदारी घेत आता पक्ष संघटनेसाठी पूर्ण वेळ देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी जी भूमिका मांडलेली आहे, या बाबतीत नेमके याचे पडसाद कसे उमटतात, खास करून अगदी एकीकडे एनडीएच्या बैठका सुरू आहेत, इंडिया आघाडीच्या बैठका सुरू आहेत, सत्ता स्थापनेची समीकरणं सुरू आहेत आणि अशा वेळी राज्यातला एक मोठा नेता जो की अशा पद्धतीची भूमिका घेतोय, याचे केंद्रीय भाजपच्या पातळीवर देखील काय पडसाद उमटू शकतात हे देखील पाहावं लागेल। मात्र सगळ्यात मोठं मी पुन्हा एकदा उल्लेख करतो, राहुल मी तुला जरा थांबवतोय, पुन्हा एकदा आपल्या दर्शकांना आपण दाखवूयात की देवेंद्र फडणवीस यांनी काय वक्तव्य केलंय। मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे। अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी, जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल। अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल, त्यांच्यासोबत मी असणारच आहे।
पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल झुरी याबद्दलचा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात. राहुल, या वक्तव्यातनं देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टपणे काय सुचवायचंय? विशाल, अगदी स्पष्ट संकेत या निमित्तानं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. कुठली जबाबदारी नाकारली नाही. कुठलंही जे म्हणतो आपण त्याला बॅलन्स करणं असेल किंवा जबाबदारी झटकण्याचा कुठलाही प्रकार केला नाही. संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारत ही जबाबदारीतनं म्हणजे ज्या पराभवाची जबाबदारी इकडे स्वीकारली आणि दुसऱ्या बाजूतनं एका जबाबदारीतनं मुक्त करण्याची पक्षाकडे विनंती किंवा तसं पद्धतीनं आवाहन जे केलेलं आहे. कारण जर अशाच पद्धतीनं सरकारमध्ये अटकून जर ते राहिले तर येत्या काळात विधानसभेला देखील असा मोठा फटका बसेल. विधानसभेसाठी पूर्ण वेळ काम करण्याची तयारी ती पण संघटनात्मक पातळीवर जर देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली असेल तर पक्ष संघटना नेमकं याला कशा पद्धतीनं बघते. कारण इकडे चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाचे अध्यक्ष आहेत, आशिष शेलार मुंबई अध्यक्ष आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला जर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता हा पक्षाच्याच कामासाठी जर राज्यभरात फिरेल तर त्याचे चांगले परिणाम हे भाजपला देखील दिसायला मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या काही काळांमध्ये, खास करून मागच्या 2 वर्षांमध्ये राज्यातली बदललेली सत्तेची समीकरणं. एकनाथ शिंदे आले, त्याला नॅचरल युती म्हणून बघितलं गेलं. ज्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली, यावरून देखील एक भ्रमनिरास जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांचा झाला होता. मात्र या सगळ्या टप्प्यानंतर अजित पवार आल्यानंतर महायुतीला मात्र फायदा कमी नुकसान जास्त झाल्याचं चित्र प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत होतं. आता या सगळ्याला जर तोंड द्यायचं असेल आणि सगळ्याच्या गोष्टी जर बघायच्या असतील तर राज्यातला भाजपचा एकमेव चेहरा ज्याला म्हणून आपण बघतोय की सगळ्या प्रचार सभेमध्ये देवेंद्र फडणवीस प्रत्येक ठिकाणी दिसत होते. जवळपास 125 सभा त्यांनी घेतल्या आणि या 125 सभांमध्ये जर पक्षाच्या उमेदवाराला प्रत्येक वेळी त्यांची सभा लागत असेल तर हीच समीकरणं विधानसभेला देखील ठरू शकतात. त्यामुळं सरकारमध्ये राहण्याऐवजी संघटनेत काम करणं हे पक्षाच्या दृष्टिकोनातून फायद्याचं ठरेल असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वारंवार तोच मुद्दा येतोय की संघटनेची जबाबदारी घेत असताना जी जबाबदारी होती ती मात्र मी निभावली नाही. त्याचं मी तुला जरा राहुल थांबवतोय, पण आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज त्याच्याबद्दलची पुन्हा एकदा माहिती आपण आपल्या सगळ्या दर्शकांना देऊयात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलेलं आहे, मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी म्हटलंय की मला सरकारमधून मोकळं करावं